So student, now let's see our new topic, that is test for similarity of triangle. तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल हा टॉपिक आता याच्या सुरुवात करण्या अगोदर आपण काय करू, एक बेसिक टॉपिक बघू, सिमिलर ट्रायंगल्स. तर सिमिलर ट्रायंगल्स म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर दोन ट्रायंगल्स येतात. त्यामध्ये तुम्हाला सिमिलर म्हटलं की ते एकदम एकमेकाशी मिळते जुळते दिसतात. जसं की तुम्ही बघू शकता, अँगल्स सुद्धा सेम आहेत, तिन्ही पण अँगल सेम आहेत, साईड पण सेम आहेत त्यांच्या, राईट. आणि हे कसे दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे, याला आपण म्हणतो सिमिलर ट्रायंगल्स. आता हे सिमिलर ट्रायंगल लिहित असताना, सिमिलर ट्रायंगल म्हटलं की त्यांच्या ऑल साइड्स ह्या इक्वल असतात. जसं की तुम्ही इथे बघू शकता, या ऑल साइड्स आहेत आणि सगळ्या साइडचे रेशो काय दाखवलेले तिथे इक्वल आहेत. त्यानंतर अँगल्सची जर गोष्ट केली तर अँगल ए इक्वल्स टू अँगल डी, अँगल बी इक्वल्स टू अँगल ई, त्यानंतर अँगल सी इक्वल्स टू अँगल एफ. अशा प्रकारे आपण डायरेक्टली बघू शकतो. तर याला आपण म्हणतो सिमिलर ट्रायंगल्स, राईट. तर हे झालं समजा आपलं सगळं सिमिलर ट्रायंगल बद्दल. याच्या पलीकडे अजून काय असते, दोन ट्रायंगलच्या टेस्ट असतात. तर त्या टेस्ट कोणत्या आणि त्या टेस्टवरून कन्फर्मेशन कसं मिळतं की दोन ट्रायंगल इक्वलच आहेत म्हणून, सिमिलरच आहेत, तर आता ते आपण बघणार आहोत. तर बघा, कमीत कमी कोणत्याही तीनच गोष्टी आपल्याला लागतील. कमीत कमी तीन जर का याच्यातल्या गोष्टी कॉमन असतील आणि इक्वल असतील तर याचा अर्थ बाकीच्या सर्व गोष्टी सुद्धा दोन ट्रायंगल मधल्या इक्वल आहेत. म्हणजे तीन साईड जर कॉमन असतील, सारख्या असतील, तर याचा अर्थ ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. किंवा तीन अँगल जर सारखे असतील तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की ते इक्वल आहेत. इवन जर का आता त्यातले दोन ट्रायंगलचे अँगल जर का दोन अँगल जर सिमिलर आहेत तर तिसरा आपोआपच सिमिलर होऊन जातो. आता तो कसा, तर आता त्याला स्टेप बाय स्टेप बघू. तर बघा, त्याच्या मेन चार टाइप्स आहेत, ठीक आहे. तर त्यातली पहिली जी टाईप आहे तर ती आहे अँगल 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 टेस्ट, ठीक आहे. अँगल 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 टेस्ट म्हणजे ए ए ए टेस्ट असं म्हणू शकतो. ही आपली फर्स्ट टेस्ट आहे. आता फर्स्ट टेस्ट मध्ये आता दोन ट्रायंगल मधले जर का तिन्ही अँगल्स जर इक्वल असतील तर याचा अर्थ काय की ते दोन्ही ट्रायंगल्स इक्वल आहेत. जसं की आपल्याला सपोज करा दोन ट्रायंगल दिलेले आहेत. एक ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल ए बी सी अँड दुसरा ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल पी क्यू आर. असे जर दोन ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत. आता या दोन ट्रायंगल मध्ये तुम्ही बघू शकता अँगल ए इक्वल्स टू कोणाला राहील, अँगल ए कोणाच्या इक्वल आहे, अँगल पीच्या. म्हणजे आपण असं लिहू शकतो अँगल ए इक्वल्स टू अँगल पी. इवन आपण असं म्हणू शकतो अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी, बरोबर आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल आहेत. त्यानंतर सिमिलरली अँगल बी कोणाला कॉन्ग्रुएंट असेल, बघा डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. त्यानंतर लास्ट अँगल आता उरलेला अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आर. तर अशा प्रकारे जर तिन्ही अँगल ट्रायंगल्सचे जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. आणि आपण आताच बघितलं की हे जे साइन आहे सिमिलरच आहे, म्हणजे दोन ट्रायंगल हे एकमेकाला सिमिलर आहेत. तर सिंपल आहे. अशा प्रकारे आपण ही टेस्ट सॉल्व्ह केली. त्यानंतर बघा आपल्याला मिळते आपली सेकंड टेस्ट. आता सेकंड टेस्ट जी असते तिचं नाव आहे ए ए टेस्ट. आता ही पण महत्वाची टेस्ट आहे. ए ए टेस्ट म्हणजे काय, अँगल अँगल टेस्ट. व्हेरी गुड. आता यामध्ये अँगल अँगल टेस्ट मध्ये बघा कमीत कमी दोन अँगल्स ट्रायंगलचे सिमिलर पाहिजे. जर ट्रायंगलचे कोणतेही दोन अँगल जर सिमिलर असतील तर तिसरा अँगल ऑटोमॅटिक सेम येतो. आता कसा, तर बघा आता इथे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत तुम्हाला. आता या दोन ट्रायंगल्स मध्ये तुम्ही बघू शकता सपोज करा एक अँगल 50 डिग्रीज आहे आणि दुसरा 60 डिग्रीज आहे, ठीक आहे. सिमिलरली दुसऱ्या ट्रायंगल मध्ये एक 50चा आहे आणि एक 60चा आहे. आता हा 50-50 दोघं काय होतील, इक्वल होतील. 50-50 दोन ट्रायंगल जर का इक्वल आहे आणि 60-60 दोन इक्वल आहे तर तिसरा अँगल किती मापाचा राहील. आणि आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलचे जे अँगल असतात हे पूर्ण अँगलची सम असते 180, म्हणजे 180 डिग्रीचे तिन्ही अँगल असतात. तर तीन अँगल जर 180 चे असतात त्यातले दोन दिलेले आहेत 50 आणि 60, तर उरलेला अँगल कितीचा आहे, 70 डिग्रीचा सरळ. सिमिलरली हा जर 70चा आहे तर दुसरा अँगल कितीचा होईल, 70चा होईल. झाले का नाही, तिसरा अँगल कॉमन झाला. मग अशा प्रकारे दोन अँगल जरी आपल्याला इक्वल दिले तर तिसरा ऑटोमॅटिक ती कंडिशन फुलफिल करतो. तर त्यामुळे या टेस्टला म्हणतात अँगल अँगल टेस्ट, ठीक आहे. अँगल अँगल टेस्ट. आता यामध्ये या दोनच डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. आता इथे अँगल बी
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आणि अँगल कोणता दिलेला आहे बघा, अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. म्हणजे अशा प्रकारे या दोन जर अँगल इथे कॉमन असतील तर याच्यावरून आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. आलं लक्षात आता, कारण हे दोन सिमिलर होते 50चा आणि 60चा, म्हणून काय झालं अँगल ए आणि पी कितीचा आला 70चा आला. त्यावरून आपण सांगू शकतो अँगल ए इक्वल्स टू अँगल पी और कॉन्ग्रुएंट टू पी. तर लक्षात आली आता ही टेस्ट. आता तिसरी टेस्ट कोणती आहे? आता तिसरी टेस्ट आहे आपली SAS टेस्ट. आता SAS टेस्ट, SAS म्हणजे काय? एस म्हणजे होते साइड, त्यानंतर अँगल आणि साइड, साइड अँगल साइड, या टेस्टला म्हणतो आपण SAS टेस्ट. यामध्ये दोन ट्रायंगल जर दिलेले आहेत तर दोन ट्रायंगलच्या दोन साइड आणि एक अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे एक साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या एका साइडला कॉन्ग्रुएंट, दुसरी साइड दुसऱ्या एका ट्रायंगलच्या साइडला कॉन्ग्रुएंट आणि दोन्हीचे अँगल्स, या अँगल हा एक अँगल आणि दुसरा एक अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत. तर याला आपण म्हणतो SAS टेस्ट. म्हणजे कोणत्याही, फॉर एक्झाम्पल आता इथे दिलेले आहे या दोन ट्रायंगल मध्ये आपण म्हणू शकतो सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ आणि सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. तर अशा प्रकारे ह्या दोन साइड झाल्या. आणि अँगलची जर गोष्ट केली तर अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P. म्हणजे आता यावरून म्हणू शकतो दोन साइड आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यामुळे काय होईल पूर्णच्या पूर्ण दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. समजलं आता? तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येतात. त्यानंतर आता लास्ट टेस्ट जी आहे आपली नंबर 4, तर याला म्हणतात SSS टेस्ट. ही 4 नंबरची टेस्ट आणि शेवटची आहे SSS. SSS म्हणजे काय? साइड साइड साइड. लिहून घेतो साइड साइड साइड. आता ही खूप इझी टेस्ट आहेत आणि यावरूनच आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम सोडवता येतो. आता बघा इथे आपल्याला दोन ट्रायंगल दिले. आता या दोन ट्रायंगल मध्ये आता ABC ट्रायंगल PQR ट्रायंगल, दोन ट्रायंगल मध्ये काय दिलंय बघा, या साइड्स ज्या आहेत तिन्ही पण साइड काय इक्वल आहे. याची AB साइड याच्या PQ ला कॉन्ग्रुएंट आहे, याची BC साइड याच्या QR ला कॉन्ग्रुएंट आहे आणि याची AC साइड ही PR ला कॉन्ग्रुएंट आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की देअरफॉर हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. बघा आता इथे सॉरी अँगलला येणार इथे सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट PQ, त्यानंतर सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणती QR येईल आणि त्यानंतर सेगमेंट AC. आता AC जी दिलेली आहे ती कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? सेगमेंट PR ला. तर यावरून आपण सांगू शकतो फ्रॉम 1 2 and 3 देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. अशा प्रकारे आपण टेस्ट वरून सांगता येते. मग आता ह्या टेस्ट मध्ये ह्या साइड कॉन्ग्रुएंट आहेत का नाही हे कोण सांगेल आपल्याला? तर हे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं असतं की ह्या साइडला कॉन्ग्रुएंट आहे किंवा ही साइड या साइडला पॅरलल आहे वगैरे, किंवा हे दोन अँगलचं मेजरमेंट 75 डिग्री आहे. तर त्यावरून आपण इझिली ठरवू शकतो की हे काय इक्वल आहे. आणि त्यानंतर बघायचं की याला टेस्ट कोणती लागते. आता हे कसं ओळखायचं आणि काय, बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही. आता आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत, तर त्या प्रॉब्लेम्स वरून तुम्हाला अतिशय सोपं होणार आहे हे ओळखणं की कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. ते जर आलं तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला याचा सोडवता येतो. तर बघू आता आपले ते प्रॉब्लेम्स.